ऑल करला यश 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 आपण कुठे आहात? हॅलो 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 केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफी 2026 आणि बॉलिंग मार्गवरती अदनान ऑल केरला संघाचा एक बेस्ट बॉलर राईट अराउंड द विकेट आणि समोर आहे तो सोना चव्हाण लेफ्ट हँडेड फलंदाज. केबी स्टार टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी. पहिला बॉल स्ट्रेट खेळलाय अदनानने बॉल फील्ड केलाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करताना अदनान अंडरम क्रिकेट मधील एक तगडा संघ म्हणून ऑल केरला संघाकडे पाहिलं जातं आणि त्याचा हा धुरंधर खेळाडू अदनान. परंतु यावेळी स्क्वेअर माराय लेग स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल पंचदंडित करतायत. एक रन इथे मिळते. एक्स्ट्रा स्वरूपात खातं इथे ओपन होते केबी स्टार संघाचं. यावेळी फुल टॉस चेंडू आहे मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात करत नाही. बॉल फील्ड करतोय येतो इथे तो डॉट बॉल. धावसंख्या फक्त आणि फक्त एक रन. अदनान ऑन द मार्क. नेक्स्ट बॉल फॉर सोना. वेळ घेऊन फेकला गेलेला बॉल आहे. ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय. सीमारेषेच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. अदनान टू सोना. ओहो या बी बॅट चेंज घेतले. फर्स्ट स्लिपचा चेंडू ट्रॅव्हल डिक्लेअर झोन. एक रन डिक्लेअर स्वरूपात एक रन जिथे आली. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचा चेंडू अदनान टू सोना. हो यावी काय घडलंय पंचांचा इशारा येतोय. दाब चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले ते समाप्त. अतिशय शानदार गोलंदाजी अदनानच्या माध्यमातून ऑल केरला संघाकडून फेकलं गेलेलं पहिलं षटक अदनान याने हाताळलं. केवळ 2 धावा इथे खर्च केल्या आहेत. धावसंख्या 2. टॉस जिंकला ऑल केरला संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतला. इन्व्हाइट केलं गेलं ते केबी स्टार संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. परंतु हुकमी गोलंदाज ऑल केरला संघाचा अदनान आणि त्याच्या माध्यमातून फेकले गेलेले एक प्रतिम षटक इथे पाहायला मिळालं. बॉलिंग मार्गमध्ये इथे बदल होतोय. गोलंदाज अरमान राईट हँड राऊंड द विकेट आणि समोर आहे केबी स्टार संघाचा अन्सार. ओहो यावेळी सॉफ्ट हँड फ्लेड केलाय. फक्त बॉल स्ट्रेट येतोय. बॉल फील्ड केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. अरमान यावेळी खूपच बाहेर आलाय परंतु यष्टांपासून खूप दूरवरती. अदनानने चांगलं फिल्डिंग इथे केले परंतु नो बॉल म्हणून इथे पंचाने करार केलाय. त्यामुळे एक रन एक्स्ट्रा इथे मिळते. परंतु स्टेपिंग करून खूपच बाहेर आलेला पाहायला मिळाला होता तो अन्सार बुल्ला. परंतु स्वतःला बचाव करताना इथे जरूर पाहायला मिळतोय. यावेळी रिव्हर्स फटका खेळलाय. फुल टॉस बॉल. पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका आत्मघातकी फटका. परंतु एक धावमध्ये इथे देऊन जाईल. धावसंख्या पोहोचेल 4 अंकावरती. यावेळी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. बॉलला थोडीशी फ्लाईट दिली होती. परफेक्ट यॉर्क फेकण्यासाठी केला गेलेला प्रयत्न होता. अरमान टू अन्सार. यावेळी गती जास्त दिशा खराब. वाईट बॉल. एक रन. इथे मात्र बॅटच्या माध्यमातून धावा कमी परंतु एक्स्ट्रा स्वरूपात धावा जरूर इथे जास्त मिळाल्यात. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू ताकदीने खेळलाय परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. अरमान शेवटचा चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल अन्सार बुल्लासाठी. हो या विकेट करण्याचा विचार होता. बॅट बॉलचा संपर्क नाही. षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. पहिलं षटक केवळ 2 धावांचं पाहायला मिळालं जे अदनानने हाताळलं होतं परंतु दुसरं षटक हे बी अरमाननेही आपल्या संघाचे अरमान पूर्ण केलेत. कमी धावा खर्च केल्यात. धावसंख्या 5 पाहायला मिळाले. प्रथम फलंदाजी करतोय तो केबी स्टार संघ यजमान संघ आहे. या स्पर्धेचे ऑर्गनायझर अन्सारमुल्ला. नॉन स्ट्राईक एंडला जर्सी क्रमांक 11 कडून घेताना स्ट्रायकिंग एंडला सोना चव्हाण आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज सलीद. हो यावी हातातून निसटलेला हा बॉल. 1+1 नो+1 अशा एकूण 2 धावा इथे संघाला मिळत आहेत.
धावसंख्या 7 या अंकामध्ये जाऊन पोहोचते. काही चर्चा केले जरूर सोनासोबत अन्सार याने. सलीचा पुढचा चेंडू, याही खराब डिलिव्हरी आहे. अदनान ही नाकाम ठरतोय. प्रॉपर बॉल गॅदर करू शकला नाहीये. 1+1 पुन्हा एकदा 2 धाबा. कोणताही बॉल काउंट नव्हता. संघाच्या खात्यामध्ये 4 धाबा इथे जोडल्या गेलेत. खराब सुरुवात सलीद याची इथे पाहायला मिळते. सोना यावी परफेक्ट यॉर्क होता. परफेक्ट यॉर्क होता. परंतु तेवढं शानदार फटका खेळला गेलाय. परंतु धाबा मात्र इथे मिळणार नाहीयेत. डॉट बॉल येतोय. यावेळी ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटून आहे आणि बॉल तो फील्ड करतोय. त्यामुळे हाई चेंडू इथे डॉट आलाय. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाले. कम बॅक केलाय तो सलीद याने. यस सलीद टू सोना. हो यावी कट करायचा होता. टॅप करायचा होता पॉइंटच्या दिशेने. पंचांवरती कोणताही परिणाम नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिले 2 चेंडू खराब. यस शेवटचा चेंडू. सलीद टू सोना. यावी ड्राईव्ह केलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावतोय. षटक क्रमांक समाप्त झाला. 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 9 धावा. 3च्या सरासरीने चाललेली धावगती ते पाहायला मिळते. कुणाला तरी आक्रमण करावं लागेल. कुणाला तरी हल्ला करावा लागेल. आणि तरच कुठेतरी 16 ते 17 धावा संघाच्या खात्यामध्ये जर जोडल्या गेल्या तर मात्र एक सन्मानजनक धावसंख्या बनवू शकते. एक चांगले फायटिंग स्कोर इथे बनवू शकतो. कारण जर बॉलिंग लाईनअपची आपण चर्चा केली तर केबी स्टार संघाकडे गोलंदाज भरवसेमंद आहेत. त्यामुळे तो भरोसासाठी इथे मात्र सन्मानजनक धावसंख्या उभारणं आवश्यक असणार आहे. सियान राईट अँड राऊंड द विकेट. यावी अन्सार साठी पहिला बॉल. यावी पंच केलाय. बिडॉनच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय. अदनान आहे तिथे. करत नाहीये चूक. बॉल गॅदर करतोय. डॉट बॉल. हो यावी स्टेपिंग करून खेळलाय. फटका लाजवाब आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक पाहत राहतील. बॉल बाय बाय करायला आणि जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा इथे मिळतात. धावसंख्या पोहोचली ती यावी 13 या अंकावरती. अन्सारच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता. दमदार फटका होता. यादगार फटका होता. शानदार फटका होता. स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका ऑन साइडच्या दिशेने मिड विकेट आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग या दोघांनाही दुभागून गेलेला फटका 4 धावांसाठी. खणखणीत दमदार चौकार. पुढील चेंडू. अन्सार खेळण्यासाठी सज्ज. हो यावी फरकडली दिशा. दबाव जरुरी ते दिसतोय. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल खूपच बाहेर गेलाय. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे मिळते. यावी स्टेट खेळलाय परंतु चांगलं फॉल थ्रो मध्ये फिल्डिंग. सियान. हो यावी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. टॅप केला गेलाय. 1च रन इथे मिळते डिक्लेअर स्वरूपामध्ये. 15 अंकावरती जाऊन पोहोचते ती धावसंख्या. शेवटचा चेंडू. यावी बॉक्स आउट आहे. पहिला धक्का मिळतोय. दरम्यान 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना केबी स्टार संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 15. 16 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. आणि या 16 धावांचा पाठलाग किती षटकांमध्ये केला जाईल का केबी स्टार संघ इथे डिपेंड करेल या धावसंख्येला. पाहणं इथे आवश्यक असणार आहे. यानंतर कोण येते पुढचा सामना कुठला काय बोल. नेक्स्ट मॅच सरदार भाई. नेक्स्ट यानंतर कुठला सरदार भाई कॉल कोणाला द्यायचा आहे.
केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 3 पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमध्ये सुरू असलेला सामना इथे पाहायला मिळतोय. केबी स्टार विरुद्ध ऑल केरला. ऑल केरला टीम को 16 रनों की जरूरत है 20 गेंदों पर. नूरेन स्टार पेट किल्ला बनाम जय भैरी मुरगवाड़ा और नूरेन स्टार पेट किल्ला तैयार रही है. टॉस के लिए आना है, इसके बाद आपका मुकाबला खेला जाएगा. आइए चलते हैं मैच के दरमियान. जड़ में गेंद थी, बढ़िया स्ट्रोक खेला है एजाज भाई गेंद को फील्ड करते हुए. उम्र के इस पड़ाव में भी बहुत ही अच्छा एफर्ट लगाते हुए और एक अच्छे खिलाड़ी है केबी स्टार के. सिंगल खेला है, खाता इस समय जो है आगे बढ़ता हुआ 2 रन बने हैं. हालांकि लक्ष्य ज़्यादा बड़ा नहीं है. पिछले मुकाबले में देखा होगा ऑल सोमेश्वर और वक्रतुंड के दरमियान आखिरी गेंद तक मुकाबला चला गया था. जड़ में गेंद थी, सिंगल यहां से प्राप्त होगा. जी हाँ, अदनान है, बहुत ही बढ़िया क्रिकेट खेलना जानते हैं और अदीना इस समय जो है देखना होगा. अदनान स्ट्राइकिंग एंड पर बढ़िया स्ट्रोक खेला है. गेंद जाएगी डी जोन में 1 रन के लिए. 1 ओवर का खेल समाप्त हुआ है. रन बने हैं 4. पंद्रह गेंदे हैं और 12 रनों की जरूरत. ओवर में 4 रन बनाने ही होंगे. और अब केबी स्टार के कैप्टन आते हुए अंसार मुल्ला और इस पूरी प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर, जी हाँ अंसार मुल्ला, इस केबी स्टार को लेकर हर बड़ी प्रतियोगिता में खेलते हुए नजर आते हैं और खुद ऑर्गेनाइजर भी है, एक अच्छे क्रिकेटर है. ओह बढ़िया गेंद थी, वाइड यॉर्कर गेंद की और ये जो है डॉट गेंद आती हुई. हालांकि लक्ष्य कम जरूर है लेकिन फिर भी केबी स्टार बीच मैदान में संघर्ष करती हुई नजर आएगी. ऑफ स्टंप के काफी बाहर है. वाइड का इशारा आता हुआ अतिरिक्त रन से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा 5 रन. जी हाँ, नो का इशारा आया है और 1 रन जरूर जुड़ेगा. नूरेन पेट किल्ला और जय भैरी मुरगवाड़ा टॉस के लिए आई है. बढ़िया गेंद थी, लेग ब्रेक, समझ नहीं पाए बल्लेबाज. बड़ा स्टंप को उखाड़ा है और एक बड़ी सफलता मिलती हुई केबी स्टार टीम को. अंसार मुल्ला फिर से एक बार गेंदबाजी मार्क पर और स्ट्राइक पर बल्लेबाज है सलीद. नो का इशारा आया है. एजाज भाई गेंद को फील्ड करते हुए 1 रन जो है जरूर जुड़ता हुआ.
अच्छी गेंद थी, डी जोन में भेजा है गेंद को 1 रन के लिए। स्कोर कार्ड आगे बढ़ेगा 8 रन। इस बार जगह बनाकर खेला गया स्ट्रोक, जानबूझकर खेला गया स्ट्रोक, इशारा देखना होगा। 4 रनों का इशारा आया है। 12 रन बने हैं, मात्र 4 रन दूर है, जीत के दहलीज पर है इस समय टीम। ऑल करला सिंगल लेना चाहते थे, मना किया। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, और स्कोर कार्ड रुका हुआ 12 रनों पर। 4 रन दूर है और अदनान है स्ट्राइक पर। नीतीश गेंदबाजी करेंगे, इसी ओवर में मैच को फिनिश करना चाहेंगे। लक्ष्म के काफी बाहर, वाइड +1, 2 रन जुड़ेंगे। 2 रन दूर है ऑल करला की टीम। और इस बार भी एक्स्ट्रा गेंद नहीं, पैर से गेंद टकराई है। लेग बाइस के रूप में 1 रन जरूर जुड़ेगा। स्कोर लेवल 1 रन दूर है। नूर स्टार पेटकिला टीम ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करना चाहेगी। यस, स्कोर लेवल सिंगल रन इस समय चाहिए और ये सिंगल यहां से प्राप्त किया। ऑल करला जीतती हुई इस मुकाबले को, और ऑल करला टीम इस मुकाबले को जीतती हुई। नूर स्टार पेटकिला, चलिए फील्ड सजाइए।